खरंच भारत माझा देश आहे का? फुटपाथ असं आहे की स्मार्ट सिटीच्या नावाखाली आपण फुटपाथ बांधले, पण ते पूर्णच्या पूर्ण फुटपाथ हे आठवडे बाजार अजून एक चालू केलंय की सायकल ट्रॅक. म्हणजे तो सायकल ट्रॅक तर सायकल ट्रॅक आहे का पार्किंग आहे हे लोकांना अजून कन्फ्युजन आहे. कर्मचारी म्हणून आम्हाला जर रस्त्यावर यायला लागतं तर ही फार मोठी नामुष्की सरकारवर आहे. इम्पॉर्टंट रोड्स आहेत, जसं बाणेर बालेवाडी हा जो कनेक्टिंग रोड होता तो बऱ्याच वर्ष पेंडिंग. आज बरेच नेते आम्ही बघतो शेड्यू डोकून म्हणतात की आम्ही सॉल्व्ह केला, मग तुम्ही इतक्या वर्ष का नाही केला? हिंजवडी IT पार्क जे गेली 20-25 वर्ष झालेली आहे त्यामध्ये अजूनही पेपरला बातमी येते, वॉटर पार्क बोललं जातंय किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी त्याबद्दल. स्वच्छता तर अजिबात नाहीये. आज कित्येक ठिकाणी आरक्षित जागेचा इश्यू आहे. आरक्षित जागा तशाच पडून आहेत. आरक्षित जागेचं डेव्हलपमेंटच करत नाही. आरक्षित जागा एक तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून अडकून ठेवता, पण त्या तुम्ही आरक्षित जागा डेव्हलप का करत नाही? तिथं जलतरण तलाव प्रत्येक प्रभागामध्ये का बांधले जात? तिथं क्रीडा संकुल का बांधलं जात नाही? तिथं गार्डन का बांधलं जात नाही? खेळाची मैदाने का बांधली जात नाही? पण ते काय झालंय ना, फक्त निवडणुकीपुरतं येणार, निवडणुकीपुरतं बोलणार, ते आश्वासनं दाखवणार, पण ग्राउंड रिअलिटी इज झिरो, नथिंग. नमस्कार, मी प्रियदर्शनी. जनतेच्या जाहीरनाम्यामध्ये आपण आलेलो आहोत हिंजेवाडी येथे. खरं तर हिंजेवाडी हे पूर्ण स्टेटमध्ये गाजलेलं एक महत्त्वाचा असा भाग आपल्याला म्हणता येऊ शकेल. तो कशासाठी? तर ट्रॅफिक हा एक खूप कळीचा मुद्दा तिथला झालेला आहे. पण असं जरी असलं तरी राज्यावर गाजणारा हा मुद्दा जरी असला तरी नगरसेवक याच्यामध्ये काय करू शकणार आहे? आणि मुळातच इथे असलेल्या जनतेचे प्रश्न नक्की काय आहेत अपार्ट फ्रॉम ट्रॅफिक, हे सगळं आपण जाणून घेणार आहोत. आणि आज आपण आलेलो आहोत काही गार्बेज हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कचरा. पण नगरसेवकांना खरंच असं वाटतंय का की या गार्बेजचा काही प्रश्न आहे नागरिकांना? इसके बारे में मुझे पता नहीं है उनको समझ में आया है कि नहीं. अपने को आज़ादी मिलके 78 ईयर्स हुआ है. इन 78 ईयर्स हिंजेवाड़ी बन के 15 साल हुआ है. बट आई एम सरप्राइज कि 15 साल में स्टिल वी हैव नॉट बीन एबल टू फिगर आउट कि हमारा कचरा कैसे सेग्रीगेट होना चाहिए, क्या होना चाहिए. रास्ते पे जाओ और ब्लूरिज करके एक बड़ा सोसाइटी, इट इज़ अ टाउनशिप ऑफ 5000 अपार्टमेंट्स. यहाँ पर क्या हो रहा है अभी कि बहुत सारा कचरा जा तो रहा है बाहर. सोसाइटी इज़ वेरी क्लीन, वेरी ब्यूटीफुल, 5 स्टार, ऐसा इतना अच्छा दिखता है. लेकिन ये कचरा कहाँ जाता है, क्या होता है, इसके बारे में किसी को पड़ी नहीं है. तो दे आर लिटरली बर्निंग इट और वही टॉक्सिक एयर हम इनहेल कर रहे हैं. और ये अभी से नहीं हो रहा है, 15 ईयर्स. तो ऐसा लगता है वी आर डोंट केयर अबाउट आवर हेल्थ, वी डोंट केयर अबाउट द गार्बेज एंड वी डोंट केयर अबाउट एनीथिंग. वी जस्ट केयर अबाउट ब्यूटिफिकेशन. कोई पॉलिटिशियन आ रहा है तो जल्दी जल्दी से सब ब्यूटिफाई कर लेते हैं. अगेन वी आर बैक टू स्क्वायर वन. तो इसका मतलब ये नहीं है कि ग्राम पंचायत को पता नहीं है, उनको पता है. एवरी ईयर इलेक्शन होता है और वॉट एवर एवरी 5 ईयर्स होता है. बट वाई इट हैज़ नॉट बीन सॉल्व? तो मुझे लगता है इवन द फ्रीडम फाइटर्स को आज़ादी मिल गई जल्दी. बट आई थिंक टू फाइट दिस गार्बेज एंड दिस मे बी वी मे टेक another 30-40 years. So I'm really, this is getting on our nerves that we are inhaling toxic air and the and one more simple thing is the wet waste, which is 60% of our waste, can be easily managed. It can be done composting. और इतने सारे वहाँ farmers है जिनको compost की ज़रूरत है and government is already saying कि don't use DAP, don't use urea. अरे alternative भी सिखा दो ना उनको. यही चीज़ तुम जमीन में डाल दो, 40 days में तुम्हारा compost तैयार हो जाता है, उससे अच्छा पीक निकालो तुम. बट वो नहीं हो रहा है. There's no connection between the farmers, no connection between the citizens, and no connection between the government. Everybody is working independently in their own directions. So I don't know where we are going to go with all this. लेकिन ये इलेक्शन में एज एन सिटीजन आप क्या चाहते हैं कि हाँ हमारा नगर सेवक हमारे लिए ये करे, या फिर हम इसे ही वोट दें? See, this is all gimmicks, वोट देना है उनको, उनके लिए, वो हमारे लिए काम कर. क्यों भाई, हमारे लिए क्यों काम कर रहे हो? यू आर स्टैंडिंग, देश की सेवा के लिए खड़े रह रहे हो ना, तो करो ना, चुपचाप करो. वाई इट इज़ दैट वी हैव टू टेल हिम भाई तुम्हारे घर के सामने कचरा पड़ा है, ये करो. सी वेट वेस्ट अगर आपने मैनेज किया ना, 60% आपका क्या है, वेट वेस्ट है. वेट मीन्स ऑर्गेनिक वेस्ट, सब्जी का जो छिलका वगैरह होता है, तो वो जमीन के अंदर कुछ जाएगा. उसके लिए आपको 70 करोड़ का प्लांट लगाने की ज़रूरत नहीं है. और बाकी जो बचा प्लास्टिक, all the vendors are after कि हमको प्लास्टिक दो, हमको दो, तो 20% you give it to the vendors. और बाकी बच्चा कितना कचरा is only 10% which will go in your incinerators और जल जाएगा. all this diapers and all, उसके लिए भी volunteers और NGOs आ रहे हैं वापस. So it is not a problem which cannot be solved. Okay, and the best part, our next neighbor जो है इंदौर, it's a beautiful place. 7 years से consecutively they are winning the award. तो क्या हम क्या कहीं दूसरे देश में हैं क्या? बगल में ही है ना, तो कैन वी नॉट लर्न फ्रॉम दैट?
और कितना साल लगेगा? 7 साल से उनको जब अवार्ड मिल रहा है, हम अब तक नहीं सीख रहे हैं, तो और कितने साल के बाद सीखेंगे? So I cannot tell whether politicians have to do it or government has to do it or citizen have. Everybody knows who has to do it. But surprisingly, even after 78 years, we are not able to manage our garbage. आपण बघू शकतो की खरं तर नागरिकांमध्ये कशा पद्धतीनं रोष आहे. जे बेसिक गरजा आहेत त्या बेसिक गरजाही खरं तर त्यांच्या पूर्ण होत नाहीयेत. पण आपण जर IT हा सेक्टर पाहिला तर IT हा सेक्टर पुणे, पिंपरी चिंचवड आणि त्याबरोबरीनं हिंजवडीची ग्रामपंचायत अशा 3 ठिकाणी तो विभागलेला आहे. त्यामुळे या निवडणुकींमध्ये IT पीपल्स जे आहेत ते नक्की कुणाला वोट करणार आहेत आणि त्यांच्या मुळात प्रश्न काय आहेत? पवनजीत, मी तुमच्याकडे येते. एखादा जसं मी सांगितलं की IT हब किंवा हा जो हब आहे हा बेसिकली पैसा आणणारा एक मोठा सेक्टर म्हणून समजला जातो. पण आत्ता या पालिकेच्या निवडणुकांमध्ये खरंच नगरसेवकांना वोटर लिस्ट म्हणून का असेना तर या हबला ते नोटीस करतायत का? आता IT पार्क त्यांनी नोटीस केलं आहे आणि IT कर्मचाऱ्यांची संख्या पण खूप जास्त आहे. त्यामुळे यांनी सगळ्यांनी आम्हाला नोटीस केलं आहे. फक्त एवढंच आहे की आम्हाला ते फक्त मतदार म्हणून आता जितके अवेलेबल आहेत तेवढे वापरतात. पण ज्या फॅसिलिटीज के जे लॉंग टर्म इश्यूज त्यांनी करायला पाहिजेत ते केलेले नाहीत. आणि यातलं सर्वात मेन आहे प्लॅनिंगमध्ये. तुम्ही ज्यावेळी बिल्डिंग्सला अप्रुव्हल देता तुम्हाला माहिती आहे की तिथं रस्ता नाही आहे, तिथं पाण्याची सोय नाही आहे. असं असताना सुद्धा तुम्ही मान्यता देत आहे आणि तिथं नवीन कर्मचारी आणताय ॲज अ वोटर्स म्हणून त्यांना यूज करताय. पण ॲट प्रेझेंट आमचे मुद्दे नाही आहेत. आणि तुम्ही उमेदवार जरी बघितले ह्या पार्ट्या म्हणतात की आम्ही तुमचे IT कर्मचाऱ्यांचे आहोत. तुम्हाला भुजबळ दिसतील, वाकडकर दिसतील, बालवडकर दिसतील, पण तुम्हाला IT कर्मचाऱ्यांमधलं कोण दिसणार नाही. त्यामुळे आमची पण अशी इच्छा आहे की भविष्यामध्ये आमच्या IT कर्मचाऱ्यांमधनं जर कुणी आलं तर त्या पार्टीला आम्ही जास्त सपोर्ट करू की आमचे जर एम्प्लॉईज स्वतःहून पुढे यायला लागले. कारण का आता आम्ही काही लोकांनी एकत्र येऊन जर एवढं काम झालं तर उद्या IT कर्मचारी स्वतःसाठी उभे राहिले तर प्रचंड बदल घडू शकतात. त्यामुळे आता जर कोणी IT कर्मचारी असतील रिंगणामध्ये तर त्यांना पूर्ण सपोर्ट कर्मचाऱ्यांनी केला पाहिजे असं आम्हाला वाटतं. अगदीच. पण हे झालं वोटरचं गणित जे आहे, मतांचं गणित जे आहे त्याच्या ह्याच्यासाठी. पण एक एम्प्लॉई म्हणून किंवा एक नागरिक म्हणून आपण बऱ्याचदा विचार करतो की मला या पद्धतीच्या सुविधा पाहिजे. कारण या सेक्टरमध्ये येणारा तरुण जो आहे हा सुशिक्षित समजला जातोय, पैसेवालाही समजला जातो, ज्याची पेईंग कपॅसिटी आहे. पण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरसाठी अजूनही या एम्प्लॉईजला स्ट्रगल करावा लागतोय का? आता IT मधली जेवढी सगळी मुलं आहेत आता इथं उभे असलेले पण अर्धे लोक US मध्ये किंवा बाहेरच्या देशामध्ये आम्ही 5-5, 6-6 वर्ष राहून आलो. त्यामुळे आम्ही जे आत्ता मागतोय ते खूपच बेसिक मागतोय. जर आम्ही तिकडचं इन्फ्रास्ट्रक्चर कम्पेअर केलं तर आपल्याकडे आत्ता काही नाही आहे, प्रॉब्लेम आहेत. आणि गव्हर्नमेंटला आम्ही वारंवार सांगतो की तुम्ही इन्फ्रावरती फोकस करा. आता आमच्यासाठी इन्फ्रा हा टॉप इश्यू आहे. आणि आम्हाला असं वाटतं की गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत, मल्टिपल एजन्सीज आहेत, त्यांचं कोऑर्डिनेशन नाही. आणि हे जर कोऑर्डिनेशन असेल आणि सरकारची इच्छाशक्ती असेल तर ITचे इन्फ्रास्ट्रक्चर फिक्स होऊ शकतात. कारण का आपली कॉम्पिटिशन फक्त वाकड बालेवाडी अशी नाही आहे तर दुसऱ्या राज्यातल्या IT पार्कसुद्धा आपल्या इथनं कंपन्या खेचू शकतात. हे सरकारने जर जाणलं तर ते हिंजवडी IT पार्क वाचू शकतात किंवा बाणेर असेल किंवा नवीन एरिया वाचू शकतात. जर आपण लेट झालो किंवा आपण जर इश्यू फिक्स केले नाहीत तर दुसरं राज्यसुद्धा आपलं जे आत्ता जी आर्थिक राजधानी वाटते ती कधीही खेचून घेऊन जाऊ शकतात आणि कुणालाही काही कळणार नाही. IT सेक्टर जसं मी म्हटलं की पुणे, पिंपरी चिंचवड आणि त्याबरोबरीनं हिंजवडी म्हणजे 2 महानगरपालिका आणि 1 ग्रामपंचायत याच्यामध्ये अडकलेलं आहेत का? यांच्या प्रश्नांना खरंच तसं नोटीस केलं जात आहे का? आता आपण ज्या स्पॉटवर थांबलो तो सुद्धा असा पॉईंट आहे की एका बाजूला PMC आहे, एका बाजूला PCMC आणि एका बाजूला हिंजवडी. आणि ह्या सगळ्यामधून दररोज IT कर्मचारी जात असतात. म्हणजे एखादा जो PMC मध्ये राहतो तो हिंजवडीला जातो, PCMC वाला PMC मध्ये येतो. आणि ह्याच्यामध्ये जे मिसिंग लिंक्स आहेत आणि ते इन्फ्रा जे लॉंग टर्म पेंडिंग आहे म्हणजे 7-7, 8-8 वर्ष काही रोड्स जे इम्पॉर्टंट रोड्स आहेत जसं बाणेर बालेवाडीचा जो कनेक्टिंग रोड होता तो बऱ्याच वर्ष पेंडिंग आहे. हे पेंडिंग कुणामुळं पर्टिक्युलर माणसांमुळं राहतं आहे का लोक पेंडिंग ठेवत आहेत हा सुद्धा विचार केला पाहिजे. आणि आज बरेच नेते आम्ही बघतो शड्डू डोकून म्हणतात की आम्ही सॉल्व्ह केला. मग तुम्ही इतक्या वर्ष का नाही केला? तर आमची एवढीच मागणी आहे की जर तुम्ही क्रेडिट घेताय की आम्ही सॉल्व्ह केलं तर गेले 7-8 वर्ष तुम्ही न केलेल्याचं ब्लेम तुम्ही घेतलं पाहिजे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आता एवढीच अपेक्षा की तुम्ही आम्हाला डिलिव्हर करा तर आमची मतं तुम्हाला मिळतील. जर तुम्ही नुसतंच आश्वासन देणार असाल तर आमच्या बाजूने तुम्हाला सपोर्ट राहणार नाही. अगदीच सपोर्ट राहणार नाही असं म्हणतात. खरं तर कुठलेही नागरिक असतील तर त्यांचा बेसिक प्रश्न जो असतो तो म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचा असतो. फुटपाथ ही अतिशय बेसिक गोष्ट आहे. तुम्हाला असं वाटतंय का की चालणं जे बऱ्याचदा आपण बघतो की कंपनीच्या बाहेरचे जे फुटपाथ जे आहे त्याच्या याच्यावरही कुठेतरी भर दिला गेला पाहिजे आणि तो नाही केला म्हणून नाराजी आहे का किंवा असू शकते का?
नक्की मॅडम, 100%. माझं नाव सचिन सिद्धे. मी रावेत, किवळे, मामुर्डी, वाल्लेकरवाडी या प्रभागामधून रिप्रेझेंट करतो. मी तिथून येतो. तिथून येणारे असंख्य लोक आहेत आणि तिथं ॲज वेल ॲज इन हिंजवडी लोकांना फुटपाथ असं आहे की स्मार्ट सिटीच्या नावाखाली आपण फुटपाथ बांधले, पण ते पूर्णच्या पूर्ण फुटपाथ हे आठवडे बाजार किंवा स्टॉल किंवा अतिक्रमण या गोष्टीने गळंकृत केलेले असतात. आणि त्या फुटपाथवर आपण अजून एक चालू केलं आहे की सायकल ट्रॅक. म्हणजे तो सायकल ट्रॅक आहे का पार्किंग आहे हे लोकांना अजून कन्फ्युजन आहे की नक्की काय. म्हणजे या गोष्टींमध्ये आपण एवढा पैसा घालवतो, एवढा निधी वाया घालवतो आणि तो परत त्याच गोष्टी आपण रिवर्क करतो, त्याच्यामध्ये अजून खर्च करतो. त्याच्यामुळे कुठेतरी नागरिकांमध्ये आणि लोकांमध्ये आणि IT एम्प्लॉईजमध्ये, म्हणजे मी जसं सांगितलं की आमच्या रावेत या प्रभागातून येतो, परत पुण्यामधून पण लोक येतात. मिलियन्स ऑफ पीपल आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम डिफरंट डेस्टिनेशन टू द हिंजवडी. आणि जर तसं राहिलं तर कुठे ना कुठेतरी या गोष्टीचा विस्फोट होईल आणि कुठे ना कुठेतरी लोक त्याचा आक्रोश, त्याचा राग या निवडणुकीमध्ये दाखवतील. आणि की कारण काय झालं आहे, प्रत्येकजण आपली सत्ता, आपली जागा फक्त टिकवण्यासाठी हे सगळं करतोय, पण त्यांना रूट कॉज, ग्राउंड लेवलचे जे इश्यूज आहेत त्याच्यामध्ये त्यांना काही घेणं देणं पडलेलं नाही. तर ते त्यांनी विचार केला पाहिजे की बॉस, तुम्ही यू कॅनॉट इग्नोर द पीपल, यू कॅनॉट इग्नोर द सिटीजन्स, कारण ते ऑलरेडी पेईंग द ह्यूज टॅक्सेस, पेईंग द मेंटेनन्स ऑफ द सोसायटी, पेईंग द प्रॉपर्टी टॅक्स, पेईंग द डिफरंट अदर ऑल द बिल्स, बट स्टील आफ्टर दॅट व्हॉट यू आर गेटिंग नथिंग. अँड आम्ही आत्ता गेल्या 6 महिन्यापूर्वी जुलैमध्ये एक मोठं आंदोलन केलं होतं हिंजवडीमध्ये की रस्त्याचं अतिक्रमण या सगळ्या गोष्टी, आता सचिन लोंढे पण इथे आहे, पवनजित आहे, सगळ्या गोष्टी आम्ही केलं होतं. त्याच्यामध्ये विधानभवनामध्ये मिटिंग पण झाली होती आणि फक्त त्या गोष्टींचा एक आंदोलन केल्यानंतर एवढा मोठा चेंज होऊ शकतो. तर यू जस्ट इमॅजिन, आत्ता आम्ही इथे 20-25 लोक आहोत आणि आम्ही जर ठरवलं तर आम्ही महापालिकासुद्धा हलवू शकतो. एवढं आमच्यामध्ये पॉवर, एवढ्या आमच्यामध्ये स्ट्रेंथ आहे, बिकॉज वी आर युनायटेड, वी आर टुगेदर. IT एम्प्लॉई त्यांना असं इग्नोर करून चालणार नाही. ते बोलत नाही याचा अर्थ असा नाही की त्यांना काही त्रास नाही आहे, त्यांना त्रास आहे, त्यांना भरपूर त्रास आहे. बट बिकॉज ऑफ आपली फॅमिली असते, आपली नोकरी असते, आपले प्रत्येकाला ब्रेड अँड बटर आहे, त्याच्यामध्ये सगळे बिझी आहेत. याचा अर्थ असा नाही की लोकांना कळत नाही. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी होलिस्टिकली विचार केला पाहिजे की आपण कसा विकास केला पाहिजे, सर्वांगीण विकास काय असतो, सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. नुसतंच मी गटर बांधेल, नुसतंच मी फुटपाथ बांधेल, नुसतंच मी सायकल ट्रॅक बांधेल, त्यांनी विकास होत नाही. आज कित्येक ठिकाणी आरक्षित जागेचा इश्यू आहे. आरक्षित जागा तशाच पडून आहेत. आरक्षित जागेचं डेव्हलपमेंटच करत नाही. आरक्षित जागा एक तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक संघ म्हणून अडकून ठेवता, आरक्षित जागा तुम्ही आठवडे बाजार म्हणून अडकू टाकता, तुमचे दांडियाचे कार्यक्रम चालतात, तुमच्या क्रिकेटच्या स्पर्धा चालतात, त्याच्यामधून दाखवतात. पण त्या तुम्ही आरक्षित जागा डेव्हलप का करत नाही? तिथं जलतरण तलाव प्रत्येक प्रभागामध्ये का बांधले जात नाही? तिथं क्रीडा संकुल का बांधलं जात नाही? तिथं गार्डन का बांधलं जात नाही? खेळाची मैदाने का बांधली जात नाही? हा प्रश्न आहे, हा माझा प्रश्न आहे. हा ॲज अ टीम आमच्याकडून सगळ्या लोकांना, जे कोणी इच्छुक आहे सगळ्यांना, नगरच्या पालिकेमध्ये प्रश्न आहे की तुम्ही बहुत सिरियसली याच्यावर विचार केला पाहिजे. आणि जर तुम्ही स्पीडअप, म्हणजे हाय स्पीडवर तुम्हाला एवढं दिवस रात्र काम केलं पाहिजे इनफॅक्ट, पण ते काय झालं ना, फक्त निवडणुकीपुरतं येणार, निवडणुकीपुरतं बोलणार, ते आश्वासनं दाखवणार, पण ग्राउंड रिअलिटी इज झिरो, नथिंग. IT कंपनी किंवा IT एम्प्लॉईजला खूप चांगल्या पद्धतीनं खरं तर एंटरटेन केलं जातं असं राज्य शासन म्हणतंय, पण ग्राउंड रियालिटी खरंच तशी आहे का? नाही, अजिबात नाही. नमस्कार, मी सचिन लोंढे, मी उपाध्यक्ष आहे पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन. तुम्ही IT एम्प्लॉई म्हणून तुम्ही आमचा एक प्रश्न विचारल्याबद्दल तुमचा आभार. पण फार मोठी शोकांतिका ही आहे की IT अभियंता आणि त्यांच्यासोबतचे जेवढे फॅमिली आहेत, एवढे ह्या लोकांना फक्त एक नंबर म्हणून पकडलं जातं टॅक्स रुपी पैसे गोळा करण्यासाठी किंवा नोकऱ्या मिळवण्यासाठी. आज जवळजवळ 20 वर्ष झाले. 20 वर्षापूर्वी सुद्धा मी हाऊसिंग सोसायटी फेडरेशन म्हणून सोसायट्यांच्या अधिकारासाठी भांडतोय. शोकांतिका ही आहे की 20 वर्षापूर्वी जे मुद्दे होते, अजूनही तेच मुद्दे आम्ही 20 वर्षानंतर सुद्धा तेच घेतोय. पाणी, रस्ते ह्याच्या पुढे आपण जातच नाही. आपण आता बोलायला गेलं तर मग खूप लोकांना वाईट वाटेल की आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमीच्या गोष्टी करतोय, पण इथे तर सुरुवात पाणी आणि रस्त्याच्या पुढे जातच नाही आहे. तर त्याच्या पुढच्या गोष्टी तर खूप दूरच्या आहेत. असं नाही की होऊ शकत नाही, पण हे जाणीवपूर्वक ह्या गोष्टी ठेवल्या जात आहेत जेणेकरून जनता त्यांच्या जवळ जात राहील त्या विषय घेऊन आणि तेच गोष्टीवरनं रडत राहील, रडगाणं गात राहील. हिंजवडीसाठी आम्ही गेले 6 महिन्यापासून भांडत होतो. IT कर्मचारी म्हणून आम्हाला जर रस्त्यावर यायला लागतं तर ही फार मोठी नामुष्की सरकारवर आहे. आणि तसे आम्ही संदेश आम्ही मुख्यमंत्र्यांना सुद्धा दिले होते, उपमुख्यमंत्र्यांना पण दिले होते. त्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी हिंजवडीत येऊन तशी आदेश दिले. कामं काही पुढे झाले नाही, थोडेफार रस्ते छान झाले, ते सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर झाले. म्हणजे हा माझा वैयक्तिक आरोप आहे की हे मुद्दाम निवडणुकीच्या
तोंडावर तुम्ही रस्ते सगळे सुरळीत केले जेणेकरून जो आवाज येतो तो कमी होईल. आणि ते रस्ते कधी टिकतील हे वेगळी गोष्ट त्याची पण काही गॅरंटी नाही. म्हणजे काही रस्ते असे नुसते छान फोटो काढून क्लेम करण्यासाठी गेलेले आहेत. म्हणजे आमची मागणी मुख्य होती की रस्ते हिंजवडीतले पूर्ण IT पार्कचे रस्ते प्रामुख्याने पूर्ण करावेत. परंतु त्यात वेगळाच आमच्या निमित्ताने एक वेगळा अजेंडा घेऊन सायकल ट्रॅक एक जी इंटरनॅशनल इव्हेंट होते त्यासाठी फार मोठ्या पद्धतीने खर्च आणला गेला आणि तो खर्च म्हणजे पैसे आणले गेले आणि ते हिंजवडीच्या समस्येच्या नावाने ते हिंजवडीच्या ट्रॅकसाठी खर्च केले गेले. तर शोकांतिका हीच आहे की इथे एक विजन नाही आहे सरकारला किंवा त्यांना तो विजन आणायचं नाही आहे. लोकांचे जे 20 वर्षापूर्वीपासूनचे बेसिक मुद्दे आहेत ते अजूनही लोकांना ते लटकत ठेवायचे आहेत. लोकांना त्यांच्या पायाशी किंवा त्यांच्या दाराशी आलेले हे त्यांना आवडतं की आम्ही त्यांचे विषय अजूनही 20 वर्षापूर्वी म्हणजे मला वैयक्तिक अजूनही आठवतं 20 वर्षापूर्वी मी जे काही मेसेजेस बनवले होते अजूनही काढले. मी ते सगळ्या राजकारण्यांना दाखवले की ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की अजूनही 20 वर्षानंतर तुम्ही बोलता आणि मला नाईलाजाने बोलावं लागतं की 20 ते 22 वर्ष झाले आता मी पिंपरी चिंचवडचा नागरिक आहे. मला लाज वाटते या शहराचा मी नागरिक आहे म्हणून. माझ्या मित्रांना सांगायला लाज वाटते. अजूनही ते मला हसतात की अजूनही तुम्ही त्याच विषयावर भांडताय. आम्ही व्यवस्थेमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहोत. सचिन सिद्धेजी आमच्यासोबत त्या व्यवस्थेचा भाग होण्याचा प्रयत्न करत आहेत. आमची IT एम्प्लॉई आणि एक सुदान नागरिकांना एक विनंती असेल की त्यांना यावेळेस तुम्ही एक संधी द्या. एक IT इंजिनियर आणि सुशिक्षित मेंबर आहे तो जो प्रयत्न करतो त्याला मदत करावा आणि सरकारला हेच निवेदन असेल की 20 आता तरी बास झालं. 20 वर्षानंतर सुद्धा आपण बेसिक रस्ते आणि पाण्यासाठी करत असेल तर हे तुमच्यासाठी नामुष्की आमच्यासाठी नाही. हे तुम्हाला लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. अगदीच आहे. खरं तर नागरिकांचा रोष जो आहे तो मतातून नक्कीच व्यक्त होतो. या निवडणुकींमध्येही ते होईल असं आपण गृहीत धरूया. एक नागरिक म्हणून तुम्हाला काय अपेक्षा आहे तुमच्या नगरसेवकाकडून? मी सर्वप्रथम मॅक्स महाराष्ट्र यांचं आभार मानतो की त्यांनी आज आम्हाला टाईम देऊन सगळे IT कर्मचारी आहेत त्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. सर्वप्रथम सांगायचं झालं तर एक IT कर्मचारी जो म्हणजे दिवस रात्र मेहनत करतो आणि त्या कर्मचाऱ्याने विविध देश पाहिलेले असतात. तर ज्यावेळेस तो एखाद्या IT पार्कमध्ये जातो तर त्याला एक चांगलं म्हणजे सेफ ट्रॅव्हल एक स्ट्रेसफुल ट्रॅव्हल स्ट्रेसलेस ट्रॅव्हल दॅट इज व्हॉट इट इज एक्सपेक्टेड. तर आम्ही ज्या पुणे किंवा पिंपरी चिंचवडमध्ये राहतो तर त्या महानगरपालिकेला सर्वात जास्त रेव्हेन्यू देणारे in terms of different taxes. Okay, so if we are giving so much and if we are not getting nothing, तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे पब्लिक ट्रान्सपोर्टेशन. तर पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आता मेट्रो जी आहे आता हिंजवडी मेट्रो ह्या मेट्रोचा अजून पण आपल्याला व्हिजिबिलिटी नाही आहे की ती कधीपर्यंत चालू होणार आहे. तर ह्या मेट्रोचा इव्हन प्रस्ताव पण म्हणजे रिक्वेस्ट पण मी 15 वर्षापासून मी पाठपुरावा करतो आहे या हिंजवडीच्या IT पार्कच्या समस्याबद्दल. तर इव्हन इनफॅक्ट मेट्रो जे आहे दॅट आय हॅव रिक्वेस्टेड इन 2012 टू द सेंट्रल मिनिस्ट्री. सो दॅट इज व्हॉट वी आर लुकिंग ॲट. सो प्रश्न असा आहे की ज्या IT पार्कमध्ये वेगवेगळ्या देशातून क्लायंट्स येतात तर त्यांना जे प्रवेशद्वार जे आहे इफ यू सी द एंट्रन्स इटसेल्फ देर इज नो प्रॉपर एंट्रन्स आणि जे पण आपल्या इथं गेस्ट येतात विजिटर्स येतात द फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. इफ यू आर नॉट गोइंग टू गिव्ह द राईट इम्प्रेशन टू ऑल द क्लायंट्स हाऊ ऑल डिफरंट कंपनीज विल कम ओव्हर हिअर. तर सर्वात महत्त्वाचं जे आहे की रोड्स जे आहेत फार कमी रोड्स आहेत IT पासमध्ये जाण्याचे आणि हेच लोक वेगवेगळ्या टॅक्सच्या रूपात ह्या पिंपरी चिंचवडमध्ये त्यांनी घरं घेतलेत, पुण्यामध्ये घरं घेतलेत आणि नंतर वेगवेगळ्या संस्था चालू झाल्या आहेत, त्यांना वेगवेगळे रेव्हेन्यू येत आहेत. पण ह्या लोकांना रिटर्न्स काय मिळतं आहे? काहीच मिळत नाही. तर पब्लिक ट्रान्सपोर्टेशन जे आहे दॅट इज अ फर्स्ट थिंग. वी रिक्वेस्टेड ब्युरोक्रॅट्स मिस्टर श्रवण हार्डीकर इवन Om Prakash Bakuria, we have requested to start many buses to the Hinjwadi IT Park, but that is still on the paper. I personally started 2 buses in Pimpri Saudakar. तर फीडर सर्व्हिस फॉर एक्झाम्पल भोसरी फाट्यापासून फीडर सर्व्हिस चालू करायची तर जेणेकरून की जे ट्रॅफिक आहे म्हणजे ज्या नंबर ऑफ कार्स येतील तर त्या कार्स कमी होतील. आणि प्रश्न असा आहे की अल्टिमेटली CSR सामाजिक जबाबदारी ही लोकांवरच येऊ राहिली आहे
की बाबा त्यांनी कार आणल्या नाही पाहिजे, मग कार घेतल्या नाही पाहिजे का? मग इट विल डाऊन द ऑटोमोबाईल इंडस्ट्री ॲज. तर सर्वप्रथम म्हणजे की आणि सर्वात महत्त्वाचं की केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आणि अक्षरशः म्हणजे लास्ट इफ यू सी द टेन्युअर एकाच पार्टीचं सरकार होतं. तर देर इज नो विजन की बाबा आपण पब्लिक ट्रान्सपोर्टेशनवर काम केलं पाहिजे, स्वच्छतेवर काम केलं पाहिजे. म्हणजे आणि हे केवळ विदिन हिंजवडी नाही, तर हे पिंपरी चिंचवड, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन इथे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोड्स जे आहेत ते प्रॉपर रोड्स, म्हणजे पावसाळ्यामध्ये खूप लोकांची वाईट अवस्था होते जाण्याला, इवन पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये. आणि त्या रोडमध्ये बरेच लोकांचे मृत्यू पण झालेले आहेत, आय टी कर्मचारी आहेत त्यामध्ये. तर एक संवेदना ही गव्हर्नमेंटला आहे की नाही, आपण एवढ्या टॅक्स रूपात आपण आणि ह्या गोष्टींमुळं आपण नवीन जनरेशनला काय देणार आहोत. तर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की बरेच ब्रेन ड्रेन होत आहेत. लॉट ऑफ लाईक पॅरेंट्स दे आर आस्किंग लाईक वाय टू स्टे इन इंडिया. प्रश्न असा आहे की भारत माझा देश आहे, पण प्रश्न असा दिसतो की जे काही आपले राजकीय पुढारी आहेत किंवा ब्युरोक्रेसी सगळे सारखे नाही आहेत. काही काम करणारे आहेत, काही चांगले. पण खरंच भारत माझा देश आहे का? रामदास फुटाणेंनी काव्य म्हटलंय की भारत माझा कधी कधी देश आहे. तर सर्वप्रथम म्हणजे की हे जे काही प्रायोरिटीज आहेत, मेट्रो लवकरात लवकर चालू करणे, नंतर फीडर सर्व्हिसेस, बसेस सर्व्हिसेस, रोड्स इन्फ्रास्ट्रक्चर, नंतर यू मस्ट हॅव द गुड एंट्रन्स फॉर द हिंजवडी आय टी पार्क. आणि हे जर लवकरात लवकर नाही झालं तर ऑलरेडी आता बऱ्याच कंपन्या दुसऱ्या राज्यामध्ये जात आहेत आणि याच्यामुळे बरेच अनएम्प्लॉयमेंट इश्यूज पण क्रिएट होतील आणि झालेली आहेत. तर आमची अशी विनंती आहे की म्हणजे जे पण स्थानिक उमेदवार आहेत तर त्यांनी त्यांच्या कॉन्स्टिट्युएन्सीकडे लक्ष न देता की इंटिग्रेटेड ॲप्रोच जो आहे की बाबा इकडे जे एम्प्लॉय जे राहत आहेत, जे आपल्याला टॅक्सेस रुपये देतात, की त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत दररोज, म्हणजे त्यांना आपण कशा तऱ्हेने आपण मदत करू शकतो. तर याच्याकडे पाहिलं पाहिजे. ते प्रॉब्लेम्स म्हणजे त्यांनी जे कुणी त्यांना नियुक्त करतं, जे कुणी तिकीट देतात, तर त्यांच्यावर वचक पाहिजे, म्हणजे राज्यकर्त्यांचा. तर त्यांनी तिकीट तुला दिलंय तर तुला काम केलं पाहिजे, तुम्हाला काम केलं पाहिजे. आणि केंद्रापासून राज्य आपलं लोकल म्हणजे ग्रामपंचायतपर्यंत एकाच पार्टीचं सरकार असल्यानंतर देर इज नो ऑपोजिशन. द प्रोग्रेस शुड बी लाईक अ बुलेट ट्रेन. अगदीच आहे. प्रोग्रेस बुलेट ट्रेन इतकी होईल याबद्दल खरं तर शंका नक्कीच असू शकते, कारण गेल्या अनेक वर्षांपासून आपण ते बघतोय. पण एम्प्लॉयमेंट आणि महानगरपालिका निवडणूक, तुम्हाला खरंच असं वाटतं का की आपले नगरसेवक हे मुद्दे समजण्याचे इतके पात्र आहेत? नॉर्मली कसं असतं, किंवा जे उमेदवार उभे आहेत आपण किंवा त्यांच्याबद्दल बोल. नाही, एम्प्लॉयमेंट जनरेशन कधी होतं जेव्हा तुमची बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर चांगली फॅसिलिटी होती. आम्ही पुणेकर आहोत, आम्ही पुण्यामध्ये राहत होतो, पण जेव्हा आमची हिंजवाडीमध्ये नोकरी सुरू झाली तेव्हा आम्ही हिंजवाडीकर झालो आणि अशी अपेक्षा नाही की तिथं सुविधा चांगल्या असतील, पण तसं काही होताना दिसत नाही आहे अजूनही. म्हणजे आजच पेपरला वाचलं की पूर्ण महानगरपालिकेच्या काही भागामध्ये सुद्धा टँकर पोहोचवला जातो. आमच्या भागात तर 100% टँकर अजूनही आणि जेव्हा आपण एम्प्लॉयबिलिटीच्या बद्दल बोलतो आहे, जेव्हा कॉर्पोरेशन किंवा लोकल बॉडीज जेव्हा उभं होतात ना, तेव्हा जॉब ऑपॉर्च्युनिटी ही क्रिएट करायची असते. ती कधी होती? जेव्हा तुमचं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॉंग असतं आणि तिथले नागरिक त्याला व्यवस्थित युटिलाइज करू शकतात, तिथली इंडस्ट्री त्याला व्यवस्थित युटिलाइज करू शकतात. हे अजूनही होत नाही आहे. हिंजवडी आय टी पार्क जी गेली 20-25 वर्ष झालेली आहे, त्यामध्ये अजूनही पेपरला बातमी येते आहे, वॉटर पार्क बोललं जातं आहे किंवा अजून बऱ्याचशा गोष्टी त्याबद्दल. स्वच्छता तर अजिबात नाही आहे. आणि मी तुम्हाला मॅडम खरंच सांगतो की आपल्या भागामध्ये अजूनही ट्रॅफिक पोलीसचा भाग हा फार कमी आहे. अख्ख्या हिंजवडी शिवाजी चौकापासून किंवा त्याच्या अलीकडेपासून ते फार फेज 3 पर्यंत हार्डली 1 ते 3 असे ट्रॅफिक पोलीस असतील की जे कंट्रोल करत आहेत ऑफिशियली प्रॉपरली. त्यामुळे बरेचसे ॲक्सिडेंट गेले वर्षभरात झालेले आहेत. तुम्ही जर बघितलं असेल, बरेचसे लहान मुलं, बायका जे कामाला जाताना किंवा काही कामासाठी त्यांचा ॲक्सिडेंट झाले ते गेलेले आहेत. तर आपण जेव्हा म्हणतोय की सगळी बेसिक ऑलराऊंडप्रमाणे एम्प्लॉयबिलिटी किंवा सगळ्या गोष्टी नगरसेवकांनी द्यायला पाहिजे, नगरसेवकांनी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे की ते लाईफ सायकल असतं की किंवा एक पूर्ण सर्कल असतं की ती पूर्ण कधी होती?
जेव्हा त्या एम्प्लॉईजला सगळ्या फॅसिलिटीज लोकल लेवलला मिळतील. आता काय होतं की सगळे पुण्यावरनं इकडे येतात आणि आपण सगळं ट्रॅफिक जाम बघतोय. पिंपरी चिंचवडवरनं, भोसरी, रावेतवरनं येतात पूर्ण ट्रॅफिक जाम. आणि दररोज पेपरला येते की हिंजेवाडी जाम झाले. का होतंय? कारण तुम्ही बॉटल नेक क्रिएट केलेले आहेत. ते बॉटल नेक कधी होतील कमी होतील जेव्हा तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित त्याला हे करू शकता. तर मला सरकारला एवढंच नगरसेवकांना एवढंच विनंती आहे की जेव्हा तुम्ही सत्तेत याल तर पहिल्यांदा पाणी, रस्ता आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्याचं एक काहीतरी टार्गेट ठेवा. आपण जसं आमच्या IT एम्प्लॉईचं टार्गेट असतं ना, तसं आपण तसे नगरसेवकांना टार्गेट द्यायला पाहिजे. नगरसेवकांनाही द्यायला आणि हवे. मी हे राजकीय पुढाऱ्यांनी अजून एक रिक्वेस्ट करेल तुमच्या माध्यमातून की आज आम्ही जेवढे IT एम्प्लॉईज आहेत ना, हे जे इलेक्शन आहे त्याच्यामध्ये नुसतं घरी बसून तुम्ही काम करायचं न म्हणता तुम्ही मतदान करायला या. आणि 50% जे पुण्याचं ॲक्च्युली कटू सत्य आहे की 50% जास्त मतदान होत नाही, ते 70% करा आणि मग तिथल्या नगरसेवकांना जाब विचारा. हे खरं तर खूप महत्वाचं आहे की तुम्ही मुळात मतदान करता का, आणि मतदान केल्यानंतर मग तुम्हाला अधिकार मिळतो की तुम्ही किमान जाब विचारू शकता. खरं तर तरुणांकडनं खूप आशा असते आणि तरुणांनाही खूप होप्स असतात की काहीतरी बदल व्हावा. तुम्हाला काय वाटतं की तुमचा नगरसेवक हा नक्की कसा असावा? 100% प्रथम मी मॅक्स महाराष्ट्राचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांनी IT एम्प्लॉईसाठी तुम्ही आज एवढा प्रश्न मांडण्यासाठी आला आहे हिंजवडीमध्ये, किंवा पुणे महानगरपालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका ह्या क्षेत्रात आता सध्याला महानगरपालिकेचं जे निवडणुकीचं वातावरण आहे ते बघतोय. तर आजकाल असं झालं आहे की एक नगरसेवक म्हणजे ह्या पक्षातनं त्या पक्षातनं उड्या मारत फक्त यायला आले, फक्त त्यांच्या त्या स्वार्थासाठी. आजकाल लोकांचा विश्वास मतदानावरनं निघून चाललाय. म्हणजे लोकशाही राहिली का नाही हा विश्वास बसत नाही लोकांना. जनरली आज जर बघितलं, देश स्वातंत्र्य होऊन 70 वर्ष झालं, आज अजून पण आपण बेसिक गोष्टीकडेच भांडतोय. म्हणजे पाणी असेल, रस्ते म्हणा, वीज पुरवठा म्हणा, किंवा काही बेसिक गोष्टी असतील त्या गोष्टीसाठीच आपण झगडतोय. आज मी म्हणतोय पुणे हे देशातलं तिसरं म्हणजे IT क्षेत्रात सगळ्यात तिसरं क्रमांकाचं शहर आहे. हैदराबाद नंतर IT. जे आपले केंद्रीय मिनिस्टर IT मिनिस्टर जे आहेत अश्विन वैष्णव, त्यांनी मागच्या वर्षी लोकसभेमध्ये आकडेवारी पण जाहीर केली. जवळजवळ पुण्यामध्ये 1,05,800 कोटीचं सॉफ्टवेअर पुण्यातून एक्सपोर्ट झालं. आणि हैदराबाद आणि पुण्यामध्ये जास्त अंतर नाही आहे. हैदराबादमध्ये 1,21 करोड कोटीचं सॉफ्टवेअर म्हणजे थोडक्यात भारताच्या GDP मध्ये महत्वाचं कॉन्ट्रीब्युशन असणारं हे सेक्टर आहे. येस. सेकंड आणि- IT एक्सपोर्ट. एवढं मोठा म्हणजे जो म्हणजे IT एक्सपोर्ट आपण सेक्टर आहे, पण त्याच्याकडे राजकारण्यांचं सर्रास दुर्लक्ष आहे. आज फक्त बघताय तुम्ही, फक्त हा आला नगरसेवक, हा निवडून आल्यावर कोण डोंकवत नाही. आज आमदार कुठे सांगा मला. आज इथं हिंजवडीमधले जे आमदार आहेत आले, 1-2दा आले, पालकमंत्री, कुठला प्रश्न नाही. अजूनपर्यंत जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलं. 1 वर्ष झालं आम्ही मागील 2 वर्षापासून हिंजवडीसाठी आम्ही भांडतो. मागील 2 वर्षापासून. आज इंटरनॅशनल सायकल स्पर्धा होणार आहे म्हणून तुम्ही फक्त रोडवरती डांबर टाकून गेले, आणि त्या डांबर टाकलेला पट्टी नाही आहे, त्याला कुठलं पायाभूत सुविधा, फुटपाथ नाही आहे. तुम्ही जर रात्री ह्या हिंजवडीतून चक्कर मारला तर तिथं लाईटची व्यवस्था नाही. आज एवढ्या महिला कर्मचारी हिंजवडीमध्ये येत आहेत, त्या महिलांच्या सुरक्षेचं काय? अनेक आज- घटनाही झालेल्या आहेत. अनेक घटना झाल्या आहेत. आज मागील 3 महिन्यात जवळजवळ 10 ते 15 लोक ॲक्सिडेंटमध्ये गेलेत. म्हणजे हे म्हणजे सरकारचं दुर्लक्ष, म्हणजे सरळ फक्त पैसे खाण्यासाठी प्रत्येकजण बघते तर नुसतं करप्शन करते. प्रशासन अधिकारी असतील त्यांचं शून्य लक्ष आहे, पॉलिटिशियन असतील त्यांचं शून्य लक्ष आहे. फक्त पैसे. आज आम्ही निवडणुकीत 1 कोटी रुपये खर्च केले, आता ते 1 कोटी रुपये कसे काढायचे ह्याचंच फक्त लक्ष आहे. म्हणजे मलिदा कसा खायचा याच्यावरती लक्ष आहे फक्त राजकारण्यांचं. त्यामुळे नगरसेवकांना बेसिक अपेक्षा आहे, अशा अपेक्षा. आज तुम्ही करोड रुपये खर्च करून नगरसेवक होत आहे, आणि नगरसेवक झाल्यानंतर काय? म्हणजे ग्राउंड लेवलला कोण नसतं. म्हणजे पुढील 5 वर्ष तुम्ही फक्त लोकांना गृहीत धरताय. म्हणजे लोकांनी तुम्हाला मतदान कशासाठी करतायत की तुम्ही काहीतरी जनतेसाठी काम करायला पाहिजे. पण तसं न होता फक्त नगरसेवक होऊन
आज या 5 वर्षात त्या नगरसेवकाचं समजा 50 लाख रुपये त्यांच्या ॲफिडेविटवरती दाखवलं असेल, पण पुढच्या 5 वर्षात ते 5 कोटीवर जातं. मग हे कुठनं येतात तुम्हाला पैसे? हा मुद्दा खरं तर खूप महत्त्वाचा आहे की आत्ता जरी निवडून दिलं तरी 5 वर्षात त्या नगरसेवकाची प्रॉपर्टी जी आहे ती दुपटीपेक्षाही जास्त होते. आणि खास करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी आहे ती खरं तर आजवर सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका समजली जाते. सर्वात श्रीमंत महानगरपालिका आणि सर्वात श्रीमंत नगरसेवक पण होत चालले तिथं. म्हणजे महानगरपालिकेसोबत नगरसेवकांचा पण विकास होते. ठीक आहे, आम्ही त्याच्याबद्दल बोलणार नाही, पण तुम्ही सुविधा काय देताय? सुविधा शून्य आहेत. म्हणजे मागील 25 वर्षापासून तेच रोड आहेत, तेच रस्ते आहेत. त्या रस्त्यावरती व्यवस्थित मेंटेनन्स नाही आहे, त्या रस्त्यावरती व्यवस्थित अतिक्रमण आहे, सगळ्या गोष्टीचा कुठंच कंट्रोल नाही आहे. म्हणजे फुटपाथ बघितलं तर फुटपाथ नाही, रस्त्यावर लोकांना चालण्यासाठी फुटपाथ नाही आहेत. त्यामुळे आज हिंजवडीमध्ये ॲक्सिडेंट झालेत, 12 लोकांचा मृत्यू झालाय 4 महिन्यात. अगदीच खरं तर आपण बघू शकतो की सामान्य नागरिक जो आहे त्याला त्याच्या स्वतःच्या सुविधा ज्या आहेत याच्यावर त्याचा जास्त फोकस असतो. मग तो कुठलाही राजकीय पक्ष त्याला दिला तरी चालतं. पण आत्ता जी काही निवडणूक सुरू आहे यामध्ये जे काही राजकारण एकंदरीत सुरू आहे याच्यामध्ये बेसिकली जाहीरनामे सुद्धा प्रसिद्ध झालेले नाही आहेत. जे झालेत ते नागरिकांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत. एक नागरिक म्हणून तुम्हाला या पक्षीय राजकारणाबद्दल नक्की काय वाटतं? खूप शोकांतिक आहे मॅडम. हे पक्ष बदली म्हणा किंवा तिकीट न मिळणं, लोकांनी पण हे लक्षात द्यायला पाहिजे की तुम्ही माणसाकडे बघून वोट द्या, पक्षाकडे बघून नको. कारण जो माणूस चांगलं काम केलेलं आहे त्याचे रेकॉर्ड आहे, त्यांनी आपल्या प्रभागासाठी काम केलेलं आहे. रस्ते म्हणा किंवा पॉटहोल्स दुरुस्ती करणं किंवा ड्रेनेज पाईपलाईन्स, गार्डन्स, मुलांसाठी पार्क वगैरे हे सगळं जर केलेलं आहे त्यांनी, मेन म्हणजे स्वच्छता आणि सिव्हिक सेन्स आणले सगळ्यामध्ये. हे जर केलं असेल तर मग कुठल्याही पक्षाचा असो आम्ही त्यांना वोट द्यायला रेडी आहे. पण तुम्ही फक्त एका नेत्याच्या मग याच्यामुळे जाता कारण त्यांनी या पार्टीमधून त्या पार्टीमध्ये स्विच केलेलं आहे. फक्त तुम्ही त्यांचे कार्यकर्ते आहेत किंवा सपोर्टर आहेत, याच्यामुळे तुमच्या प्रभागाचा विकास होणार नाही या मताचा मी आहे. मी राहतो हिंजवडी फेज 2 मध्ये, तिथे ग्रामपंचायतच आहे आता पण. आणि तिथे कंडिशन अशी आहे की मी 2017 साली बुक केलं होतं फ्लॅट आणि बरेच बांधकाम अजून पण चालू आहे तेव्हापासून. माझा एक मित्र होता, तो कॉग्निझंट फेज 3 मध्ये त्याची नोकरी लागली, पण त्यांनी तो ऑफर रिजेक्ट केली कारण त्याला ट्रॅफिकचा त्रास होता. त्यावेळेस मी त्याच्यावर प्रश्नचिन्ह होतं माझा, हसलो, तुम्ही का एवढी चांगली ऑफर रिजेक्ट केली. पण आज तो माझ्यावर हसतोय आणि मला कळतंय की का हसतोय तो, कारण मला दररोजचा एवढा त्रास आहे या ट्रॅफिकचा. आत्तापर्यंत काहीच याच्यावर उपाययोजना नाही आहे. मध्ये मध्ये काय काय आश्वासन मिळतात पण त्याच्यावर ना रोड ब्रॉडनिंग झालेली आहे, ना ट्रॅफिक लाईट्स, आमच्याकडे ट्रॅफिक लाईट नाही आहेत, स्पीड ब्रेकर नाही आहे. ड्रेनेज सिस्टमची जी फोटो व्हायरल झाली होती ते आमच्या सोसायटीच्या समोरची आहे, तर त्याच्यावर पुढच्या पावसाळ्यापर्यंत जैसे ते परिस्थिती परत येणार आहे याची मला गॅरंटी, कारण त्याच्यावर पण अजून काहीच ॲक्शन नाही झालेलं. आम्ही ग्रामपंचायतीला बऱ्याच वेळा रिक्वेस्ट करून झालेलं आहे की आमचं जे कॅटल कॅचर एक ब्रिज आहे लोखंडी, जो तुटत राहतो 6 महिन्यात, प्रत्येक 6 महिन्यात, ते ढकलतात MIDCकडे. MIDC म्हणते PMRDकडे जा, PMRD म्हणतं PWCकडे जा, पब्लिक वर्क डिपार्टमेंटकडे जा. मग आम्हाला फक्त असं चक्कर खाण्यासाठीच आम्ही टॅक्स भरतोय का? आम्ही टॅक्स कशामुळे भरतोय? आणि आमच्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी आणि तिकडनं परत आणण्यासाठी बसेस आहेत आणि खेळण्यासाठी सोसायटीमधलंच पार्क आहे. याच्यावर त्यांनी जग बघितलेलं नाही आहे, कारण आम्हाला सेक्युरिटी कुठंच वाटत नाही आहे. रस्त्यावर पायी चालण्यासाठी, दुचाकी घेऊन जाण्यासाठी आम्हाला जीव हातात घेऊन चालावं लागतं तिकडे. जसं यांनी सांगितलं होतं की 10 ते 12 जण मरण पावलेत, त्याच्यावर काहीच अजून ॲक्शन नाही आहे किंवा आम्हाला आश्वासन पण नाही आहे की याच्यावर आपण ॲक्शन घेऊ. RMC ब्रँड तसेच चालतात, ड्रग्स तसेच चालत आहेत, रॉंग साईड बिंदास पूर्ण हिंजवडीमध्ये तुम्ही कुठेही गेलं तरी ते आहे. म्हणजे हे बेसिक फॅसिलिटीज जर आम्हाला मिळत नसेल तर आम्ही इथं कशामुळं इन्व्हेस्ट केले किंवा आम्ही कशामुळे इथं राहू? पुढं 2 वर्षानंतर आम्ही का जाऊ नये दुसऱ्या देशामध्ये किंवा दुसऱ्या भागामध्ये, याचा मला प्रश्न राजकारणाने द्यावा पाहिजे. अगदीच ब्रेन ड्रेन बद्दल खरं तर भारतामध्ये खूप बोललं गेलेलं आहे, सांगितलं गेलेलं आहे. तो ब्रेन ड्रेन नक्की का होतो याची आपण उत्तरं आत्ताच पाहिलेली आहे. आपण जिथे उभो आहोत हा मुळात स्पॉट जो आहे तो तुमच्या लक्षात येऊ शकेल की वर मेट्रो स्टेशन आहे आणि याच्या साईडला तुम्ही बघू शकता की ज्या पद्धतीनं राडारोडा पडलेला आहे. अनेक महिन्यांनंतरही यावर अजूनही काही कारवाई होताना दिसत नाहीये. मग प्रत्येक विभाग या विभागाकडून त्या विभागाकडे नागरिक फिरत राहतो आणि त्यांचे प्रश्न निवडणुकीतही फारसे चर्चिले जात नाही, कारण तेव्हाही पक्ष आपले राजकारण करताना दिसून येतात. येत्या निवडणुकीत या राजकारणाचं नक्की काय होईल ते आपल्याला दिसूनच येईल. तुर्तास आपण इथेच थांबूया. थँक्यू.